करून माता माऊलींना व दादांना विनंती रस्ता सोडून बसायचं जेणेकरून इकडनं गर्दी होते।
भजन मा जाओ बरोबर कीर्तन मा कधी काही तर पंचपदी टाकाशिवाय आभ होत टाकता येत हा. नाही शास्त्र पुराण ज्ञानीवंत गुणवंत गावे होताना गाव तिसरा कार्यक्रम छापला आला बरोबर पहिला कार्यक्रम मी धनकेबा समाधान भाऊकडे जाया होता भव्य दिव्य असा त्या परत आठ आपू दिंडीना कार्यक्रम जाया होता भाऊ एकमेव माणूस असा देखा मी खरंय नाही तर गच्ची शे मग भरपूर शेतात पक्कराने बी इच्छा लागत खरंय इच्छा शिवाय काही नाही शे समाधान भाऊ स्वखर्चाने एवढी दिंडीने जाणं म्हणजे सोपं नाही शे मनासारखा कधी दिंडी काढी ना भाऊ येल म्हणे ते गहू देस का तेल देस का डाळ देस का कोई देस का तसा एकमेव माणूस देखा मी समाधान भाऊ सारखा दुःख असो सुख असो काही असो कोणासाठी राहणार लगेच काही आई जेवढं पेर म्हणजे तेवढं उगस खरंय देव धर्म कार्यकर्ता एवढा राबणारा माणूस म्हणजे एकमेव आणि तुम्हाला माहिती करता सांगा पंचक्रोशीतील लोके माता मावल्या सर्व शेतात एकमेव गडले पहिली धस लागले तुम्ही बेटावत नगरीनी ती दरेगावना गौडी पाटीलनी समाधान भाव करता एकदा टाळ्या वाल पाहिजे की गोताना नावनी त्रिशूलची धस आई त्या शिवलेल्या तळावर लागली कोणाने लागेल होता रथ फक्त शिरपूर्णा चढे दुसरा रथ तुम्हाला समाधान भाऊन त्याचा चढणा गोताना गावना पंचक्रोशीतील लोकांनी एक म्हणजे अभिमानास्पद गडबड जरी काय तर माताना त्रिशूळ देखील सर खरंच जेवढं कौतुक करव तेवढं कमीच शे देव धर्मामा राबणारा एकमेव कार्यकर्ता म्हणजे समाधान भाऊ सोपं नाही शे बाबा यार आपणारी खरंय रुपया सुद्धा मनासारखा ना खर्च वाटत नाही तो एवढा करतील एवढा दिंड्या काढा ना स्टेटस तर काही ते समाधान भावना आजकाल भरपूर असं पाणीच्या गाडी वेगळी गाडी जेवणी वेगळी गाडी बरोबर अवघड शे निस्वार्थी सेवा शे त्या भाऊनी एकदम निस्वार्थी म्हणजे निस्वार्थी त्यामुळे एवढी पब्लिक जमेल शे खरंय गण शिवाय गवळण होत नाही पुढे माताना कार्यक्रम सुरू करतायच नाही विठ्ठल मंदिरनाथ आमले कार्यक्रम एकदम कीर्तनना स्टेज येऊ नारद निगादी म्हणजे तरी चालेल बरोबर भव्य दिव्याचा मंडप शे असा विषय सप्ताह सारखा शे आज सप्ताह म्हणजे आज सप्ताह बशी राहणार कानबाई मायना सप्त्या पूजाना सप्ताह पटी राहणार त्यामुळे सप्त्याशे आज म्हणे माताना आणि आज आदिमाया शक्ती सप्तशृंगीना सुद्धा सप्त्याशे शनिवार गावे तीच निघून आला नाही तर काही टाइमला 2-2 तिथा राहतीस खरंय हाऊस कोणी या शनिवारी करस कोणी पुढला शनिवारी कानबाया करत बुधवारी कधी नागपंचमी होणी तर 2 रविवार पडी जातस नागपंचमी शुक्रवारनी आणि शनिवार सप्त्या पूजाना रविवारने कानबाया बट्टी बरोबर सोमवार विसर्जन शे कितला दूध मा साखर पडा असा मुहूर्त शे आता एकच नंबर भाऊ भाऊ ते सांगाय गोट करी नाही ते पण मला शिवाय जास्त राहू आणि मग कसं राहत काय आणि मग जास्त जेव्हा कधी त्याला मागणं आता पण हृदय पण नाही रात थोडी
म्हणा हात झडवू घ्या का 9 वर्षे हिना पसारा होता मोबाईल लाल साठी मस्त समाधान भाऊ म्हणे 10 वर आण्याची म्हणे असं का बहीण म्हणे तू उच्ची पुरीशे गडली भवानी नागर भाग लावता 9 वर पूर्ण होतं या तर म्हणून 10 वर आण्याचे मग ती मिर्या येतले तर हात झळपडी चालला मला हा तेच मला ना साडी कशी सरी राहिली यार जाऊ द्या बरं मला ते हो बाई हो माय कस काय जाऊ देऊ का बर वाजून तुला दोन पोरी यावं बाकी देते हो माय त्या काय निंदा आनंद आले आणि मग हो माय ते देवाने वापी मोठा की काय करू माय निंदा झाड बाप मोठा की हा फलता पाणी चालू सही जरा हो माय पाणी चालू एक कान माय मायना
या पूजाने गौदयाना कार्यक्रम छे म्हणत मग व माय जटिल लियात मध्ये त्या कथे घात माय गाणं म्हणा जाळले तर गोतानाले हा व माझ्या कथा तर गाणं म्हणत राही घ्या कानबाई मायना काय नाही काय शेर काय नाही माय काय करा माय बंद करा बरं वाटतं गोताना गावमा आज कानबाई माताना जागरणा कार्यक्रम तुमले आमले भी सर्व असा घरमा टीव्ही लागेल छे पिक्चर कितला भी चांगला राय ना जाहिरात जर निघा काय ना चुकायला निघत वाटत या सीमाला जाहिरात बनायचं नाटे धाडजी ना थोडासा दोन शब्द या कानबाई माताना संदर्भामा आणि या कार्यक्रमना संदर्भामा बोलो अशी इच्छा व्यक्त करी तुम्ही माले सतत दखत राहतस मी भी तुमना गाव में येत राहस कानबाईना जागर वरती याद होली पहिला पाई कानबाई माताना जागर गावेगाव होत राहणार आणि वही राहणार कानबाईना जागर हा काही साधा साधा किंवा सोपा कार्यक्रम नाही आपला पूर्वजसनी जी एक सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी जी चळवळ दैव रूपमा सादर करण्याची जी प्रथा आहे ती फार पूर्वीपासून चालू ही राहिली आणि ती समाधान भाऊनी आपला गावमा जो मोठा प्रमाणमा ती हो यासाठी एक कार्यक्रम न या ठिकाणी आयोजन कर पहिले मी भी विचार करू मग नेमका कानबाईना जागर काय राहस नंतर नंतर मला थोडा अभ्यास करता करता आता काय ये मोठा माणूस भी समजत नाही पण टाकला पुऱ्या पण जर मोबाईल दिली ना तो कोणता फंक्शन ना गुजय आपलेच कळत नाही मग आपण म्हणतो आपला पुऱ्या कितला हुशार होई गया पूर्वी काही हुशार मंडळी होई गेली होई पूर्वी भी सासू होणं घर परत भांडल लागणं तरच मजा आहे तर त्याला काही संसार म्हणतच नाही मग त्याला माझ्या एखादी होऊ राजेभरी निघ आहे पण 2 वर्ष मा ती होऊ जर येणारी नाही होई तर गाव मधला हो आमना गावले कानबाईना आहे बरं कार्यक्रम तर वरे ओवलेले मग सगळा साई कार भो ती पोर ते 2 वर्ष झाली निघायचे अरे तुम्ही बोलावलं ते धाडा मग देवीले पाठ देणी नाही पडत मग ती ओवणार सासूना कितलं बी मांडणार वेळ होई सासू कितलं का तोंड पिये ना त्या दिवस बोले घरमा प्रवेश देना प्रवेश जर भेटना मग कानबाईना ठिकाणी जावा ना कार्यक्रम मग ते गर्दी मा लागला जाणारा टिंगल करणाऱ्या बाया काय मुका चालणार मुका फोडे होती बर का तिला खुदकरा असवी लागे हसता चालता गर्दी मा इतकी गर्दी कर दे येरायले खेटायला खेळता येरायले दिरेवा लोटू नको ना बोलता बोलायला लाग जाय आणि बोलताच पुढे त्यांच्या संसाराने लाग जाय मनीसन कानबाई माताना जागर होऊ एकदम चांगला कार्यक्रम स्तुत्य असा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रमनी परंपरा पूर्वीपार आपला खानदेशमा मौखिक गाणा मग देवसनं रूप कसं होतं देव काय होता त्यासनं उजागर कराना कार्यक्रम आणि हा कार्यक्रम या ठिकाणी समाधान भाऊनं नाव बराच ठिकाणी मी ऐकत उनो एकदा मी आता उल्लेख करा माळी दादा त्यासनी गडवर जायला होतो आणि तथे गोताना ना समाधान भाऊनं नाव आणि त्या खरंच कुंडमा मी दखा अभिमान वाटना अरे वा आपला जवळना गोताना गावना आजपर्यंत मी पोची गेले नाव समाधान भाऊन दरवर्षी दखेल काम संपत्ती आणि संतती भरपूर शेती पण जिले खरी संतती म्हणे जी योग्य मार्ग तिंगे ती संतती आणि संपत्ती भरपूर शेती पण ती योग्य ठिकाणी योग्य मार्गामा कामले जर नाही तर ती खरी संपत्ती आणि समाधान भाऊनी जे काही समाजना हितसाठी ज्या काही चांगला उपक्रम होती त्या उपक्रमाचं आयोजन नियमित करत राहतस नेहमी फेसबुक व्हॉट्सअपवर मी त्याचा कार्यक्रम दखत राहत त्याचा बारा बोलासारखं भरपूर शे पण असा जागरणा कार्यक्रम लिसन समाधान भाऊनी जो मोठा स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी लिहिला कौतुक वाटत आहे ना मला आज तो
एवढा गच्ची बट गोताना बोलती कलती येल छे माले वाटणं वाल म्हणतं काहीतरी छोटा कार्यक्रम होईल आणि आठे रंगणारा कलाकार मी काही खासा सुद्धा नाही येतच फार चांगला कलाकार आहेत कलाकारासले फक्त लागत ती दात जर आपण वेळोवेळी मग टाळ्याबाजी देणार थोडासा हाशी देणार तर त्यासले बी बरं वाटत नाही तर मी बी बराच ठिकाणी कार्यक्रमच येतात बरं का मी आता अवकाय करी करी गाम पुशी येडा समोर हसतच नाही माले वाटत मी चुकाय राहिलो का चुकाय राहिलो सालं हुकी सण पोजीव करत तुमच्याकडे गाम मी राहिला ना मला थोडीशी दयाही राहिली अहो बोल का पंखा लायचो का आवागाला लावू पण कलाकार अहो खरं काम काढायला करताय त्यानं दुःख नाही कलाकाराला जो आनंद भेटत त्याला जर तुम्ही समोरला दाद दिली तर तो माणूस खुलस थोडं कधी राहील तू भाऊ काय नाची नाही राहायचा म्हणता कलाकार भाऊ अहो जरा नाचता बिचता तर बरं होईल भाऊ जवळ नाचा लागणार म्हणत ना तू तुरतुरी यावं लागणी आम्हा भूषा म्हणे काका तुम्ही जाच का म्हणतो नको रे कसा कार्यक्रम आहे आपला नाही असा कौतुक ना कार्यक्रम छे समाधान भाऊले भावी वाटचालीसाठी समस्त या परिसरना सर्व जनता करतील त्यासले भरभराटीनं पूर्ण भावी आयुष्य जावं निरोगी जावं समाधान भाऊ अशा कार्यक्रम लिहिणार ना कुठलाच काही आजार बी होत नाही आणि कलाकार दादा तुम्ही टेन्शनच घ्यावा नाही आपण गोळी बी लागत नाही सुई बी लागत नाही कारण एवढा मुक्का याचा बद्दल टेन्शन मला तो दिनभर या मावलेले ना कोण संगीत बोलती नाही आणि या शिकेल ना या आतापर्यंत मोबाईलला चिवडी राहतात म्हणजे तुम्ही डोक्यात तरी ठिकाणवर नाही राहिला म्हणून कलाकारांनी मी समाजले गरज आहे समाजले एक दिशा देवानं काम या कलाकार मंडळी करतात आणि या कलाकाराचे उत्स्फूर्त साथ देवासाठी समाधान भाऊ सारखा दानवीर दानशूर लोके या समाजमा शेतच समाधान भाऊले भावी वाटचालसाठी आमनाकडतीन भरभरीन शुभेच्छा आमना भूषण पत नाव काय बरं समाधान दादा कवय काय ना समाधान भाऊ जात आपण बी करू म्हणतो भाऊ त्या भाऊ आपली बरोबर निवा बरं का आता आपली फाटेल गंमत आहे कारण जेवढा आतून राहिलं तेवढंच पाय पसरलं नाही तर उगीच कसं आले मनीषा या ठिकाणी तुम्ही सर्व कलाकार मंडळीतले बी शुभेच्छा चांगला कलाकार शेतस बापरे मला ते ध्यान गए दादा बोलता जोर मा कार्यक्रम मी बरं आई गोष्ट राहिलं जमणार लोकेंचे खरं आई जर नाही राहिलं मग काही मजा बघा कितना चेहरा खुली गया कोणा नंबर ठाश कोण उतारी बसला होता ताईंच्या शेतात बडा चेहरा खुली गया का नाही आई सगळी गंमत आहे तुमले मी कार्यक्रम द्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सुभाष दादा त्यांनी कलाकार हा शांत बसच नाही म्हणजे सुभाष दादा त्याशी भरपूर असा पिक्चर काम करेल म्हणे आहे आणि चित्रपटसमा धन्यवाद कलाकार अशी चीज की ढोलगिना नड वाजता केपे किंवा कोठे काही कथा कीर्तन राहण्याचा आपाप तुरतुरी सुद्धा आपाप पाय तिकडे ओढतस कलाकार नाही चीज तसंच कलाकार नसते आधी येणं सोपं नाही असं आपण गण बोलतो पण आधी येणं आधी इसन बोलणं म्हणजे सोपं नाही दादा सुभाष दादा तेच ना आमना मंडळ तर्फे एकदम भारी बोलणार त्याबद्दल हार्दिक अभिनंदन हा चला बहिणीवन एक गवळण काढा आणि कानबाई मायना बरोबर समाधान भाऊ सुभाष दादा त्यासाठी उडाना सुद्धा कार्यक्रम लागणार शेवा असा हा असा व्यक्ती दादा ते काही होई जाव त्या पैसा शेत नाही शेत की समातेना विचार नाही पण समोरना समाज करता राबणारा एकमेव व्यक्ती म्हणजे समाधान भाऊ ते विषय नाही पैसा भरपूर शेतस पैसा असा शेतस काही जण ठेवाल जागा नाही मग ते खर्च करा आणि इच्छा लागस आणि समाधान भाऊले राव पैसा राव नको राव तिथं काही होई जाव आमले असा काही अनुभव शेतस की समाधान भाऊ त्याचे एक दिंडी काढून एकच महिना होईल होता आई तेथे जावाले तरी काही वेळेस शातीवर दगड दिसन सुद्धा दिंडी आपली दिंडी बंद पडायला उपाय माता भगवतीने आणि दिंडी चालायलाच पाहिजे आणि आपलं गोताणी नगरीनं नाही पंचक्रोशीचे गावेचं नाव निघाले पाहिजे आपला जो कुसुंबा वगैरे जो गट शेत सर्वांचं नाव निघाल पाहिजे आता तुम्हाला उडाणा शेतच
गडीभर तुम्ही आठे होणार नाही गड आम्हाला आपला गाव शेजारा माणूस नाव शे मग ते कौतुकास्पद शे समाधान भावना असा माणूस समाजकडचे रामणारा भरपूर असा कमी जणीचे भेटस असा विशेष आहे तुम्हाला खरंच परमाचा भाग्य मोठे कृषी लोक की समाधान भाऊ सारखा माणूस भेटणार तुम्हाला हाय हा चाल बाई तुम्ही जराशा होण्याचं नाद मी घ्या तो मी कवशी जमीला घेऊन आहोत तुम्हाला बरोबर नाता सांगतेस मला नाका जीव शेता काय शेव काय नाही हो व माय देवना नाव लिहून करे घरावर बहीण या लोक कान बायना खाना आहे कासाठी भटेची कोणता लोकी कान बाय नाव या लोकी हा व माय आता गोताला येत नाही म्हणा हा का बहीण हा ना माय तुम्ही 100 जवळ सर मा चांगला आहे माय आम्हाला देरबियाचे मासू पाठवून द्या कथा शेतो माय ते बोल बोल बोला
यात चष्मा मला मानन देरशे ना माय देर मी व जे जेंट्स का मानन पेक्षा मोठा शेत हो माय हा देवळं लावली का देवना नाव ले हावे हा
बोल गवळणबाई. अहो मला सुद्धा आशीर्वाद द्या, माझा मार्ग मोकळा करा. गवळणबाई बोला. खरोखर तुझी सुद्धा ओळख पटली या ठिकाणी. असे ना तुला सुद्धा सुखाचा संसार कर. असं हा चालेल मग. काही हरकत नाही. हॅलो बाई मनी बाई तुला वाटणं म्हटलं कामावर मी आत माहिती ना तुला वाटणं आत माहिती ना तसेच हा पंचकृषीतील समाधान भाऊच्या आग्रह खातीर उडाणे खेरडे सुरेपाडा सुक्रेपाडा का सुक्रेपाडा पाळदे चौगाव कुसुंब सांगरी कोंडाणे बल्लाणे हा सडगाव सर्व परिसरातील आलेल्या सर्व भाविकांचे समाधान भाऊकडून मनापासून आभार की कानबाई मायना जागरण कार्यक्रम लेवना आणि कानबाई मायना हरी जागरणशी कीर्तन नव्हती जातच का नाही तसं मायना हरी जागरणशी मायना गाणं त्या 8 मिनिटं उठणं तर कानबाई माय सफल माय येसन मग काय साक्षात्कार आहे सर्व दैवतना नांदे लागो पण कानबाई मायना नांदे लागत नाही आई स्वयं काही शे स्वतः काही शे पण तिला काही चालत नाही चालत. कानबाई मायना थोडक्यात इतिहास बी सांगायला पाहिजे. बरोबर कसं आहे कानबाई माय पुस्तक आपण नाही कानबाई माय कोठे शे काही जण विचारतस खरंय बरोबर का नाही. आपण कानबाई मायना आज श्रावणला कानबाई मायना प्रकार कितला शेती माती कोणती प्रकारची माता कोठे शे कशी शे ते सांगायला पाहिजे आपण. खरंय कसं शे समाधान भावने योग आणा तुमले आज मायना जागर गायका सत्यपूजना कार्यक्रम चालू ही राहणार. कानबाई 5 प्रकारे शे मी प्रत्येक कार्यक्रमात सांगत 5 प्रकारे कानबाई शेती मध्ये एक प्रकारे कानबाई आयशी. श्रावण मा एकदा बसत नागपंचमी विसन पहिला रविवार जो असतो म्हणे कानबाई मायनाशी. कानबाई मायना आज भाजीबाकारा रोड शेत सकाळी माताना रोड शेतस बरोबर सत्यपूजायना माताना कोणाकाना येण्यानुसार कितला का दूर लोक जायला राहणार दादा सुभादान त्याची सांगत सासू उन्हा झगडा होईल राहणार तर सुभादान त्याची सांगत की एकमेव कार्यशे भाऊबन किंवा कितला का वादविवाद होईल राहणार एकमेव कार्यशे दादा होऊन की एकजूट आणणार कानबाई मायना कार्य रोडना ठिकाण आणणार. तर कानबाई मायना एक प्रकारचे थालमात कोणत्या निघस तिरातली कानबाई माय तिरातली कानबाई कवय निघस बरं दांडी पुण्यात जाणार होस आणि फाल्गुनी पौर्णिमा कानबाईनी तीरात होस आठे कोंडाणा तीरात व्हायचे आम्ही 2-3 नाव बला भाऊ त्याच्याकडे कोंडाणा तर भरपूर अशा गव्हर्नरचे 5 प्रकारच्या गव्हर्नरचे बला पाटील त्याच्याकडे आम्ही 5-6 कार्यक्रम करत तर 5-6 गव्हर्नर कानबाई मायना गव्हर्नी कशी तयार होते सुद्धा सांग सुद्धा मी सर्व आमच्या आदिवासी समाजाने सुद्धा गव्हर्नरचे पाटली समाजाचे तिथे बिचारा मावल्या आदिवासी समाजाने सुद्धा गव्हर्नरचे परमाचं भाग्य कोंडाणे गावना सुद्धा की 5 गव्हर्नर शेतकरी मला माहितीनुसार ललिता अक्का मंगलबाई 2 मंगलबाई नावल्या गव्हर्नरचे ललिता अक्कांच्या अभिषेक गव्हर्नर आपण मी आता चालू गव्हर्नरचं गाणं काढ कोणतं गाणं काढ पहिली हुशार भैयाभाऊ माडीले YouTube चॅनल नवनवीन गाणं निघणार आम्हाला राकेश माडील भैयाभाऊ माडीले तर कानबाई माय सालमा 2 गाव निघत तीरातली कानबाई माय आपला कल्ला भागले निघत 40 गाव अर्ध धुड ठिकाणा भागले निघस ती मार्ग शिष्माव चैत्र वैशाख मोगरानी कानबाई मंगळवारी कुदई पडत शुक्रवारी कानबाई वसामनाकडे बरोबर एकोट रणादेवना कानबाई इकडे शिंकेडा शादा फितिया पानथळा एकोट रणादेवना कानबाई अशा 5 प्रकारच्या कानबाई श्री दादावर 5 प्रकारच्या कानबा का प्रत्येक कानबाईला वेगवेगळा नियम आमनाकडली कानबाईला कांदा लसूण चालत नाही 1.25 महिना कडक नियम राहत आई माता साधी भोई माताशी माय सर्व पोट मागालेस माय म्हणजे अमृतना गोडशी तशी म्हणे कानबाई श्रावणी कानबाई माय चूक भूल सरी पोट मागाणारी म्हणे श्रावणी कानबाई मायशी पहिली कानबाई कोटी होती तर तुम्हाला सांग माहिती करता सांगना पडेल समाधान भाऊतेशी आग्रह करता सांग होतं की कानबाई मायना थोडक्यात लोकांची माहिती पाहिजे बा नाही तर काय इराणा पूर्वस्पैन रोड आपण पुजिरानो माता आई रेणुकाना अवतार शे म्हणे कानबाईना आईची श्रावण मा पुस्तक आहे रेणुकाना अवतार शे आणि म्हणे माताना आणि जी आपण तीरातली कानबाई पहिली तीरात कोठे जाई बरं कोठे जाई बरं हा
बोलती आवडत म्हणे माता असले खरंय हा एक बसी भेटावत नगरीले नाही कानबाई सुद्धा तापी नदीचे तापी आहे कोणचे सूर्यकन्या सूर्याने पोरगी तापीशी हा सूर्यकन्या तापी सूर्याले पाठ दिवास एकमेव नदीशी की सूर्याले पाठ दिस सर्व अशा वातीस बरोबर त्यांनी झालं सूर्या पाठ दिवास तापी तापी ना थंडी अरे गाव काय ते परत गाव काय ते परत गाव काय ते बालिका होती एक बरोबर पहिले कोण होतं गुरुमणी ब्राह्मणच होतं त्या गावले काय सांगा दादा शिव विना शक्ती नाही शक्ती विना मुक्ती नाही शक्ती शिव विना शक्ती नाही शक्ती विना मुक्ती नाही शिव नाही भाऊ काय सांगा तुमले काय माता उणी तटे माता चार महादेव क्षेत्र तुम्ही प्रकाशात जाशात प्रकाशा गावना त्या प्रकाशाने आरती दक्षिण काशी म्हणायचे 3 किलोमीटर अंतर से इकडे भूमी आज भी त्या पूर्वनगरी 4 महादेव पुष्पदंतेश्वर केदारेश्वर संगमेश्वर आणि शर्वाश्वर 4 शिवर शेतस त्यापैकी पुष्पदंतेश्वर महादेवची सेवा करायला माता जाय 12 वाजेना टाइमले माता तटेच काही मनीसन पाशान जाई माता तटेच त्याच महादेव नगरी आज भी तुम्ही जाशात गुरव नगरी सेवा शे त्याच महादेवनी माताना दुसरं स्थान कोणतं बळसाना नगरी मा कानबाई माई किती जुनी शमयाना विचार करा त्यांना पहिले प्रकाशम होते माता आणि मातानी सत्य कहाणी कोणता गावले घडला असे आई लक्षपूर्वक ऐका कानबाई दैवत सोबत लक्षपूर्वक ऐका माईनी सत्य कहाणी त्या गाव मा घडाई आणि आज मी तुम्ही त्या गावले जायचं तपास करू शकता सत्य कहाणी शे का निसाव भाऊ निसा बोलत बा म्हणा एक गाणं मला लहानपणाची बालपणाची झाली आई भुई गवर मी नादान पडतो मी या माताचं नावेलेचे मी व बागला तालुका व बागला तालुका अरे गाव काय ते वनने गाव काय ते